नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या देवी भागवत आपण बघतोय. काल देवी भागवत आपण पाहत असताना अचानक मध्ये थांबावं लागलं. तर आपण अगस्ती व कार्तिकेय संवाद तिसरा आपला भाग चालू होता. त्यातला पुढचा भाग आपण बघूया आणि मग आपण अध्याय 4कडे वळूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी माते, आमच्या श्री स्वामी समर्थ सशुल्क जपसाधनेस जोडलेल्या प्रत्येकाच्या घरी सुख, समाधान, शांती, वैभव आणि धन येऊ देत आणि सर्वांचं मनइच्छित सगळं पूर्ण होऊ देत. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी मिळू दे, ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांना पुत्र होऊ दे, ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांचा विवाह होऊ दे. आणि उद्या शाकंभरी नवरात्राचा समाप्ती आहे, तरीसुद्धा आपण देवी भागवत कंटिन्यू जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा देवी भागवताचा लेसन आपण धडा एक अध्याय पुढे आपण जाऊया. आणि ते ऐकल्याने, ते श्रवण केल्याने तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि फायदा म्हणजे काय की ते श्रवण केल्याचं फळ म्हणजे मोक्ष. आणि मोक्षाशिवाय दुसरं काय हवं आहे या जीवाला. तर आपण आता जो भाग आपला राहिला आहे की तो एकांताचा भंग झाल्यामुळे शंकराने त्या स्थानाला शाप दिला. जो पुरुष तिथे पाय ठेवील तो स्त्री होईल, इथपर्यंत आपण आलो होतो. नंतर तो स्त्रीरूपी सुद्युम्न त्याच वनामध्ये राहू लागला. फिरत असता एके दिवशी त्याला चंद्राचा पुत्र बुध याच्या जवळ आली. तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून एके दिवशी ती चंद्राचा पुत्र बुध सुद्युम्न स्त्रीरूप झाला म्हणून ती हे दिलेला आहे. तर चंद्राचा पुत्र बुध याच्या आश्रमामध्ये आली. तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुलला व तीही त्याच्या आश्रमात राहिली. पुढे कालांतराने तिला पुरुरवा नावाचा मुलगा झाला. आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक तिला आपल्या पूर्ववृत्तांत आठवला. मग ती वसिष्ठ ऋषींकडे गेली व आपणास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनविले. वसिष्ठ कैलासावर गेले व त्यांनी शंकराची पूजा करून दिव्य स्तोत्राने प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी 1 महिनाभर पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल हा वर दिल्यावर वसिष्ठ देवीपाशी गेले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती करून तेव्हा प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना असे सांगितले की तुम्ही 9 दिवसाचे उत्सव करून त्याला देवी भागवत ऐकवा, म्हणजे माझ्या कृपेने कायमचे पुरुषत्व प्राप्त होईल. पुन्हा आश्रमात परतून वसिष्ठांनी इलेला बोलावून नवरात्र महोत्सव आयोजन केले. यज्ञ व देवी भागवत श्रवण झाल्यामुळे तिला पुरुष देह मिळाला व त्या सुद्युम्नाने अनेक वर्षापर्यंत राज्य केले. असा हा आपला 3रा अध्याय पूर्ण झाला आहे. आता आपण 4था अध्याय बघूया. 4था अध्याय आहे ऋतवाक मुनींच्या मुलाची कथा आहे. तो अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण बराच मोठा आहे.